नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या चैत्र पालवी या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा लेख आपण सोबत अभ्यासू. 2000 साली गावकरी दिवाळी अंकामध्ये हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. लेखाचं नाव आहे चांदी अस्वल. सर लिहितात, बुद्ध पौर्णिमेचा दिवस. मेळघाटातील दूर खोऱ्यामध्ये असलेल्या एका पाणझरीवर आम्हाला रात्रभर बसावयाचे होते. बरोबर शागलमध्ये पाणी घेतले. तांबडी काच असलेला कमांडर टॉर्च घेतला. 2 दिवसांपूर्वी ओंकार कोरकूने वाऱ्याची दिशा पाहून झाडावर चारपाई पालथी घालून बसायला जागा केली. त्याच्या भोवती गवत फांद्या वापरून लपण तयार केले होते. चांदी अस्वल हे जंगली जनावर शिकारीस योग्य नसल्याने कोणास शिकाऱ्याने ते पाहिले नव्हते, म्हणून त्याचे नावही त्यांना माहिती नव्हते. त्याचे नाव सांगितले ओंकारने. ते होते चांदी अस्वल, हनी बॅजर. त्या जनावराचे रंगीत चित्र दाखविल्यावर त्याने ओळखले होते. जंगली जनावरांना नाव देण्याची आदिवासींची रीत मोठी सोपी. त्या जनावराच्या पाठीवर चंदेरी राखी रंगाचा पट्टा असतो, नाकापासून ते शेपटीपर्यंत. त्याने आणखी एक नाव सांगितले, भुईरिच्छ, अर्थात भुई अस्वल. आणि खरंच हा प्राणी दिसतो लहान अस्वलासारखा. पाठीचा भाग सोडला तर इतर अंग काळे. जंगलातून सायंकाळी येता जाता त्याचे निसटते दर्शन मला झालेले. पाणझरी जवळच्या मातीवर त्यांच्या पावलाचे ठसे दिसत. शतकापूर्वी लिहिलेल्या ग्रंथातून त्याच्याविषयी नोंदी वाचल्या. रंग, रूप, आकार आणि खातात काय एवढे सोडले तर त्याची अधिक माहिती उपलब्ध नव्हती. त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा हा प्रयत्न होता. सायंकाळी वा रात्री त्यांची जोडी पाणझरीवर पाणी पिण्यासाठी आली की नंतर त्याचा मागोवा घेत थेट त्यांच्या घरापर्यंत जायचे. सूर्य मावळतीला गेला तसे आम्ही पाणझरीची वाट धरली. मावळत्या सूर्याच्या किरणांनी सारे जंगल उजळून निघाले होते. आम्ही पाऊल वाटेने झरीजवळ पोहोचलो. पाखरांची किलबिल चालू होती. आम्ही वेळ न घालविता लपणात जाऊन लपलो. लपण 15-20 फूट उंचीवर होते, त्यामुळे झरीवर येणाऱ्या जंगली जनावरांचा थांग आम्हाला लागत असे, परंतु जनावरांना आमचा वास येत नसे. अंधारू लागले तसा रातवा पक्ष्यांचा चुकू 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 असा आवाज अनेक दिशांमधून कानावर येत होता. घुबडे व रानपिंगळे झरीकाठी अलगद उतरून इकडे तिकडे पाहत पाणी प्याले. मध्येच वाघुळे झरीवरून उडताना 2 घोट पाणी प्यायचे. पूर्वेकडच्या डोंगराआडून नारंगी वर्णाचा चंद्र उगवत होता. सुरुवातीला त्याचा प्रकाश जाणवला नाही. काही वेळाने त्याचा प्रकाश साऱ्या जंगलावर पडला. पर्णहीन वृक्षांचे बुंधे एखाद्या खांबासारखे उभे होते. वाटे की या वृक्षांच्या काळ्या निळ्या खांबांवर सारे आकाश पेलवले आहे. झाडांच्या छतांचे नुसते खराटे झालेले. या छतातून चांदण्याचे कवडसे साऱ्या जमिनीवर असलेल्या साऱ्या झुडपावर व पाचोळ्यांवर पसरलेले. झुडपावर जणू चांदण्याची फुले फुलली होती. झाडा झुडपातून कुठे चांदीच्या घंटेची किणकिण तर कुठे घोंगरांचा आवाज येत होता. हा ध्वनी रातकिडे, हिरवे टोळ, सिकाडा व झाडांच्या ढोलीतून येणारा बैठकांचा संमिश्र गायनाचा आवाज होता. हातभर जाड साचलेल्या पाचोळ्यातून क्षणाक्षणाला विचित्र अशी जंगली जनावरांची सावट ऐकू येई. ढाक ढाक असा आवाज करीत सांबर आले. त्याच्याबरोबर 4-5 माद्या व 2-3 पाडसे होती. पाणी पिऊन ती निघून गेली. नंतर भेकर आले. थांबत थांबत येत होते, इकडे तिकडे कानोसा घेत. पाणी पिता पिता भुंकू भुंकू असा आवाज करीत त्याने पळ काढला. सालईच्या झाडावरील एका फांदीवर मोरकुळ विसावा घेत होते. मोर, लांडोर व तिची 6 पिलं. हारीने एकमेकांना लागून बिलगून बसली होती. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीत ते दृश्य चांदण्यात मनोहर दिसत होते. इतक्यात मोराच्या गळ्यावरील पिसे फुलली आणि म्याऊ म्याऊ असा धोका सूचक आवाज काढून तो थांबला. पाणझरीवर आलेले चौसिंगा हरिण आपल्या पाडसाबरोबर पाणी न पिताच पळून गेले. मध्यरात्रीची वेळ. सारे जंगल चांदण्याने न्हावून गेले. जिकडे तिकडे एक विलक्षण अशी गूढ शांतता पसरली होती. त्या नीरव अशा जंगलाला देखील एक प्रकारचा नाद असतो. बराच वेळ झुडपात दबा धरून बसलेला बिबट पाणझरीकडे येत होता. त्याच्या वाटेवर चंद्रप्रकाशामुळे कवडशांची नक्षी उमटली होती.
अगदी तशीच नक्षी बिबट्याच्या सर्वांगावर होती. या रंगगोपनामुळे त्याची हालचाल दिसत नव्हती. तो पाण्याजवळ आला. खूप तहान लागलेली असणार. इकडे तिकडे पाहून त्याने पाण्याला तोंड लावले. पुन्हा डोके वर करत पाहताना त्याच्या मिशीतील ओघळणारे पाण्याचे थेंब आरशासारख्या दिसणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागावर गळत असता चांदण सूर्यासारखे वाटे. दगडगोटे असलेल्या डोंगराच्या पायथ्यातून एक निमुळती सगर पाणझरीकडे येत होती. त्या सगरीवरून चांदी अस्वलाची जोडी पाण्याकडे येत होती. बुटके पाय, जाडसर पसरट शरीर, आखूड शेपटी, पाठीवरच्या चंदेरी राखड वर्णामुळे चांदण्यात स्पष्ट दिसत नसत. ही जोडी पार जवळ येईपर्यंत बिबट्याला दिसलीच नाही. अजागळासारखे झरीकडे चालत येणारे तरस चांदी अस्वलावर येऊन धडकले. तशी त्याने पंजाने जोरात चपराक दिली. तसे तरस कोलमडून खाली पडले व लगेच उठून पाणी न पिताच जंगलाकडे धावत गेले. या खळबळीने बिबट्याचे लक्ष चांदी अस्वलाकडे गेले. बिबट्याला या गारुड्या डोंबारी प्राण्याविषयी तिरस्कार वाटे, परंतु निडर व शक्तिमान चांदी अस्वलाशी गाठ नको म्हणून त्याने काढता पाय घेतला व जंगलात निघून गेला. त्याला कारणही तसेच होते. चांदी अस्वलाची कातडी इतकी जाड असते की बिबट्याच्या पंजाची तीक्ष्ण नखे त्याच्या शरीराला इजाच करू शकत नाहीत, किंवा विषारी सापाने दंश केला तरी चांदी अस्वलाला विषबाधा होत नाही. निर्विघ्नपणे ती जोडी झरीवर पाणी प्याली. त्यानंतर ओढ्याच्या वाळूत येथेच खिळू बागडू लागली. अधून मधून खाली डोके करून कोलांटोड्या घेत असत. मी त्यांच्याकडे दुर्बिणीतून पाहत होतो. स्पष्ट दिसावेत म्हणून त्यांच्यावर तांबड्या प्रकाशाचा झोप टाकला. बऱ्याच वेळाने ती आल्या वाटेने परत जात असता समोरून रानडुकराची सार येत होती. चांदी अस्वल रानडुकराच्या पिलांचा कर्दनकाळ. त्याला पाहताच सारी पिलं केकाटत सैरा वैरा धावत झुडपात जाऊन लपली. तरी त्याने एका पिलाचे नरडे धरलेच. तसाच त्याला तोंडात धरून ती जोडी जंगलात निघून जात होती. चंद्र मावळतीला ढळला तशा डोंगरांच्या सावल्या जंगलावर पडल्या. पहाट झाली. रान कोंबड्यांनी बाग दिली. रान पिंगळ्याच्या जोडीचा आवाज साऱ्या जंगलात भरून राहिला. वन्य प्राणी निरीक्षणासाठी 10-12 तास एकाच ठिकाणी स्थिर बसून राहणे हे एरा गाभाळ्याचे काम नव्हे. सरावाने त्याला अशी बैठक प्राप्त करून घ्यावी लागते. आम्ही लपणातून खाली उतरलो. इकडे तिकडे चालून पाय मोकळे केले. ज्या सगरीने चांदी अस्वलाची जोडी आली होती ती वाट आम्ही धरली. ओंकार एक चांगला वाटाड्या होता व वनविद्या जाणणारा आदिवासी होता. चांदी अस्वलाचे पायाचे ठसे व त्यांनी मारलेल्या डुकराच्या पिलांचे रक्ताचे थेंब पाहत आम्ही चालत राहिलो. आम्ही त्याच्या कप्पीच्या घराच्या शोधात होतो. आपल्या जंगलात ससे कधीच बिळ करत नाहीत. कोल्ही, खोकड आपली बिळं जमिनीखाली आडवी करतात, तर चांदी अस्वलाची बिळे उभी जमिनीखाली असतात. आता चांगलेच उजाडले होते. पाखरांची किलबिल ऐकू येत होती. बरेच अंतर चालल्यावर शेवटी आम्ही एका दगडगोट्यांनी भरलेल्या चढावर आलो. तिथे आम्हाला 1-2 बिळं दिसली. त्यांच्या येण्या जाण्यामुळे ती जागा रमली होती. त्या जमिनीवर त्यांच्या पावलाचे ठसे उमटले होते. बऱ्याच प्राण्यांच्या बिळानजीक विष्ठा पडलेली असते, परंतु या बिळांचा परिसर अगदी स्वच्छ होता. चांदी अस्वल आपली विष्ठा उघड्यावर टाकत नाहीत. एखादा खळगा करून त्यात ते विष्ठा करतात व लगेच मातीने झाकून टाकतात. आम्ही अशा उकरून पुन्हा झाकलेल्या जागा शोधून काढल्या. त्यात त्यांची विष्ठा होती. उन्हे वाढू लागली तसे आम्ही विश्रामगृहाकडे परतलो. नाश्ता पाणी झाल्यावर मी काल केलेल्या निरीक्षणाची टिपणे सविस्तर लिहून काढली. ओंकारला आणखी काही सोबती आणावयाला सांगितले. सायंकाळी आम्ही सारी जण बिळे असलेल्या ठिकाणी पोहोचलो. पूर्वासुरींनी आपल्या ग्रंथात अशा बिळांचा उल्लेख केलेला नव्हता. त्यांच्या सहजीवनाविषयी व विणीविषयी काहीही माहिती नसल्याचा उल्लेख केला होता. आम्ही एक पाऊल पुढे टाकलं होतं. अशा तऱ्हेचे संशोधन व अभ्यास अनेक वर्ष करावा लागतो. तेव्हा कुठे त्यांच्या जीवनक्रमाचा एखादा अंश कळू लागतो. मित्रो, हा छानसा अभ्यासपूर्ण लेख सर इथे संपवतात. एखाद्या वन्य प्राण्याच्या जीवनक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी काय करावं लागतं
याचा आलेख या लेखामध्ये सरांनी मांडला आहे. मित्रहो, भारतीय जंगलांमध्ये आढळणारा चांदी अस्वल हा एक वैशिष्ट्यपूर्ण वन्य प्राणी. त्याला इंग्रजीमध्ये हनी बॅजर या नावाने ओळखलं जातं. हा अतिशय दुर्मिळ प्राणी आहे. चांदी अस्वल हे प्रामुख्याने आफ्रिका, आशियामध्ये भारत, नेपाळ आणि तुर्कस्तानच्या काही जंगलांमध्ये आढळून येतात. भारतात मात्र हिमालयाच्या पायथ्यापासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व जंगलांमध्ये त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये वावर आहे. चांदी अस्वल हे आकाराने मांजरापेक्षा थोडंसं मोठं आणि कुत्र्यापेक्षा लहान असतं. त्याचे शरीर बळकट असते. डोक्यापासून शेपटीपर्यंतचा पाठीचा भाग करडा ते फिकट पिवळा किंवा पांढरा असतो. या उलट खालचा भाग तपकिरी किंवा काळा असतो. निशाचर असल्याने रात्री जोडीने भटकंती करतात. चांदी अस्वल हे जमिनीवरच राहत असले तरी शिकारीच्या शोधात अनेकदा ते झाडांवरही चढतात. ते उत्तम शिकारी असतात. त्यांची नखं आणि दात तीक्ष्ण बळकट असतात. त्यांचे कातडे कणखर असल्याने त्यांची शिकार करणे शत्रूसाठी अवघड जाते. साळींदराचे काटे किंवा मधमाशांच्या चाव्याचाही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. तर मित्रहो, तुम्हाला हा छानसा लहानसा प्राणी कसा वाटला आणि हा लेख कसा वाटला हेही मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा सुंदरशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा, त्यावरती अभ्यास करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.